हवाच. एकीकडे चालू होती डाळबट्टी, तर दुसऱ्या घरी चालू होती खीर बनवण्याची तयारी. त्यासाठी आम्ही तांदूळ भाजून घेतले आणि लगेच कुकरला लावून घेतले. भात शिजून झाल्यानंतर आम्ही तो हटून घेतला. म्हणजे व्यवस्थित भाषेत सांगायचं तर त्याचं फदफदच करून घेतलं. आज आम्ही बनवू खिरीसाठी लागणारे आपल्याला इलायची, हे आहे आमचं खोबरं, खोबरं, हे आहे आमची सुरी आणि बघा मी आणि साखर. ते आहे आमची वैष्णवी जी आग लगे बस्ती में आपण अपने मस्ती मेचं ज्वलंत उदाहरण. या निगरगट्ट खोबऱ्याचा गरगट्टा होईपर्यंत आम्ही मिक्सरला थांब म्हणलोच नाही. खीर करण्यासाठी आईने जेवढं तूप टाकता येईल तेवढं सगळं तूप टाकलं. कारण तिचा विश्वास आहे, खाईल तुपाशी नाही तर राहील उपाशी. त्या तुपात आपण वाटलेलं खोबरं, साखर, इलायची सगळं टाकलं. डब्बा पार्टीसाठी वहिनींकडून जर डाळबट्टी येणार असेल तर माझ्या मम्मीकडून येणार होती लसणाची चटणी, खीर आणि कोथिंबीर वड्या. आता आपण खिरीत दूध आणि भातही टाकून घेतलाय. आता फक्त याला उकळी येऊ द्यायची.